बदाम आणि अक्रोड मुलांच्या ब्रेन ग्रोथसाठी खूप फायद्याचं असतं, पण मुलं ते खायचं सहसा कंटाळा करतात. तर आज आपण बदाम आणि अक्रोड वापरून करणार आहोत कतली, मिक्स ड्रायफ्रूट कतली. चला तर बघूया इन्ग्रेडियंट. मिक्स ड्रायफ्रूट कतली करण्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 वाटी साखर, 1 वाटी काजू, अर्धा वाटी अक्रोड, अर्धा वाटी बदाम. तुम्हाला नुसती काजू कतली करायची असेल तरी पण हाच माप ठेवायचा. 1 वाटी साखरला 2 वाटी काजू या मापाने काजू कतली करायची. बाकी प्रोसिजर सेम आहे. मी एका पातेल्यात पाणी उकळत ठेवलं होतं. आता त्याच्यात काजू उकळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे 1 बाय 1 सगळेच ड्रायफ्रूट्स आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटापासून काजू इथे उकळत आहे. आता आपण याला स्ट्रेन करून घेऊया. मी स्ट्रेन करण्यासाठी खाली एक पातेलं ठेवलं आहे, जेणेकरून हे पाणी मला पुन्हा दुसरे ड्रायफ्रूट्स उकळायला वापरता येईल. अशा प्रकारे आपण बदाम आणि अक्रोड पण उकळून घेऊया. मी हे सगळे उकळून घेतले आहे आणि जस्ट याला टिश्यू पेपरवरती वाळत ठेवलं आहे, म्हणजे त्याच्यातला जो एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल. आता बदामाचं साल्टं काढायला काही नाही, आपल्याला फक्त त्याला प्रेस करायचं आहे आणि ते कवरपासून वेगळं होऊन जाईल. पुन्हा करूया. जस्ट प्रेस करायचं आहे आपल्याला आणि इझिली ते निघून जातं. अशा प्रकारे सगळ्या बदामाचे आपल्याला साल्टं काढून घ्यायचे आहेत. अक्रोडचे साल्टं काढायला आपल्याला अक्रोड असं घ्यायचं आहे. त्याच्या सेंटरला जस्ट स्किन अशी इझिली पील होते, त्याला आपल्याला काढायचं आहे. अक्रोडचे साल्टं याच्यासाठी काढायचं आहे की ती आपल्याला काजू कतली वाटायला पाहिजे, त्याचा रंग थोडा पांढरा यायला पाहिजे. नाही तर ते साल्टं त्या काजू कतलीमध्ये दिसतील, ते बरं नाही दिसणार. म्हणून आपण अक्रोडचे पण साल्टं असं काढून घेऊ. अशा प्रकारे पूर्ण क्लीन झालंय. अशा प्रकारे मी बाकीचे पण अक्रोडचे होईल तितक्या स्किन्स काढून घेते. तुम्ही बघू शकता मी सगळे बदाम इथे पील करून घेतले आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये घेतले आहे. लाईकवाईज मी अक्रोडचे पण साल्टं काढले आहेत. काही अगदी राहून जातं तेवढं चालतं. आता याला 1 बाय 1 आपल्याला पल्स करून ग्राइंड करायचं आहे. एकदम पूर्ण ग्राइंड नाही करायचं आहे, पल्सवरच ग्राइंड करायचं आहे आपल्याला. म्हणजे बंद चालू असं आपल्याला ग्राइंड करायचं आहे याला. चला तर 1 बाय 1 मी सगळं ग्राइंड करून घेते. तुम्ही बघू शकता बदामाची पावडर. अशा प्रकारे मी आता काजू आणि अक्रोडला पण ग्राइंड करून घेईल. पल्सवरच करायचं हे नेहमी लक्षात ठेवा. काजू आणि अक्रोडची पण पावडर मी एकत्र ग्राइंड केली आहे. त्याचा असा छान नरम गोळा झाला आहे. आता एक पातेला घ्यायचं. तुम्ही नॉनस्टिक कढई पण घेऊ शकता. त्यात 1 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी ॲड करायचे. नेहमी या मापानेच करायची, म्हणजे कधी पण काजू कतली बिघडत नाही. काजू कतली करा, काजू बदाम कतली करा किंवा या तिन्ही ड्रायफ्रूट्सची मिळून कतली करा. आता आपल्याला याला व्यवस्थित स्टर करून घ्यायचं आहे आणि 2 तार होईल एवढं घट्ट आपल्याला पाक बनवायचं आहे. तो कसा होईल ते मी तुम्हाला दाखवते. आधी आपण याला चांगलं उकळून घेऊ. तुम्ही बघू शकता पाक चांगलं उकळलं आहे. त्याला तार पण आलेले आहे. घट्ट झालाय पाक छान. आपल्याला इतकाच घट्ट पाक हवा आहे. आता मी आधी गॅस बंद करेल आणि मग 1 बाय 1 याच्यात ड्रायफ्रूट्स ॲड करेल, म्हणजे त्याचे गोळे नाही होणार. आधी बदाम पावडर, हे लगेच आपल्याला फास्ट स्टर करायचं आहे, नाही तर त्याचे गोळे होतील. आणि मग अक्रोड आणि काजूची पावडर सगळं व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे. गॅस बंदच ठेवायचा.
आता तुम्ही बघू शकता हे एकजीव झालं आहे, तर मी गॅस ऑन करेल। आता याला कंटिन्यू स्टर करत आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोवर ते आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। पण शिजवताना लक्षात ठेवायचं कंटिन्यू स्टर करायचं आहे आणि हे काठावर जे लागतंय ते आपल्याला काढत जायचं आहे। आणि हो, अगदी मंद आचेवर आपल्याला याला भाजून घ्यायचे आहे। जसं हे बाजूला पांढरं व्हायला लागलं समजायचं की आपली काजू कतली शिजत आलेली आहे। आता या स्टेजला हात थोडासा अगदी ओला करायचा, कारण चटका लागायला नको म्हणून, आणि हातावरती घेऊन त्याचा गोळा करून पाहायचा। जर गोळा होत असेल म्हणजे आपला काजू कतली रेडी आहे। आणि हे आजूबाजूला लागलेलं व्यवस्थित खरवडून घ्यायचं। 2 मिनिटं मी याला थोडं अजून शिजवून घेईल आणि मग थोडी पातळ असतानाच काढावं, कारण की थंड झाल्यावरती काजू कतली घट्ट येतेच, पण त्याचा गोळा व्हायला पाहिजे। आता मी याला एका बटर पेपरवरती काढून घेतले आहे। थोडं गरम असताना सगळं करायचं, थंड झाल्यावरती त्याचा गोळा व्यवस्थित होणार नाही। खूप गरम आहे। बटर पेपरच्या सहाय्यानेच याला मळून घ्यायचं, कारण हातावरती घेतलं तर हाताला चटके लागेल। मी याला तूप तेल काहीही वापरलेलं नाही आहे। ते शिजल्यावरती काजू आणि बदाम सगळे ड्रायफ्रुट्स आपलं तेल रिलीज करतं। हे असं बऱ्यापैकी मळून झालं आहे। थोडं हाताने पण मळून घेते त्याला, थोडं हाताने पण याला मळून घेऊ। खूप गरम आहे। तुम्ही बघू शकता याचा सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे। आपल्या चपातीसारखा नरम गोळा होतो त्याला व्यवस्थित गोळा करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मी याला छान चोपडं करून घेतलंय। आता याला लाटण्याच्या सहाय्याने तुम्हाला जेवढी थिक हवी आहे तेवढं लाटून घ्यायचं। लगेच होते, करायला सोपी आहे ही काजू कतली, नक्की करून बघा। आणि याच्यामध्ये अक्रोड आणि बदाम टाकले आहेत, हे मुलांना कळणार पण नाही। आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये काजू कतली कट करून घ्या। आपण आधी याचे काठ काढून घेऊ। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना काजू कतली हा प्रकार आवडतो आणि काही भेसळ न करता आणि लवकरात लवकर या मेजरमेंटने तुम्ही केलं तर तुमची काजू कतली कधीच बिघडणार नाही। आता मी याला कट करून घेते। तुम्ही बघू शकता मिक्स ड्रायफ्रूट कतली रेडी आहे। नक्की करून बघा, खूप सोपी आहे करायला। आणि हो, आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि होईल तितकं शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग।